देव मंदिरात होता, पण माणुसकी बाहेर बसलेली होती. कालिशान कार मंदिरासमोर येऊन थांबते. कारमधून एक श्रीमंत माणूस उतरतो. त्याच्या पायात चकचकीत खूप महागडे बूट असतात. मंदिराच्या पायऱ्यांजवळ बाजूलाच एक लहान मुलगा बसलेला असतो. त्याच्या पायातील चप्पल फाटलेली असते. तो ती चप्पल दोऱ्याने सांधण्याचा प्रयत्न करत असतो. श्रीमंत माणूस त्या मुलाकडे पाहतो. त्याच्या चेहऱ्यावर तुच्छतेचे हसू येते. तो अभिमानाने आपल्या महागड्या बुटांकडे पाहतो आणि मंदिरात निघून जातो. मुलगा काहीच बोलत नाही. तो मान खाली घालतो आणि शांतपणे आपली तुटलेली चप्पल बांधत राहतो. काही वेळाने श्रीमंत माणूस दर्शन घेऊन बाहेर येतो, पण अचानक तो थांबतो. त्याचे बूट गायब झालेले असतात. तो इकडे तिकडे पाहतो, ओरडतो, चिडतो, वैतागतो, पण काही उपयोग होत नाही. गरम जमिनीवर तो अनवाणी चालू लागतो. प्रत्येक पाऊल त्याला भाजून काढत असते. तेवढ्यात तोच लहान मुलगा त्याच्याजवळ येतो. तो हरूच आपली सांधलेली फाटकी चप्पल त्या माणसाच्या पायासमोर सरकवतो. मुलगा म्हणतो, साहेब, जमीन खूप तापलीये, हे घ्या, माझ्याकडे दुसरी आहे. तो खोटं बोलतो. श्रीमंत माणूस थबकतो. त्याच्या डोळ्यांत पाणी येतं. त्याला आपला गर्व आठवतो. आपलं तुच्छ हसू आठवतं. तो वर पाहतो तर तो मुलगा आता स्वतः अनवाणी चालत निघून गेलेला असतो. माणुसकी पैशापेक्षा मोठी असते.